सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी छोटीशी मराठी कथा वाचून दाखवणार आहे। मला ही कथा खूप आवडली म्हणून मी ही तुमच्या सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे। कथेचं शीर्षक आहे वेडा। मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। या कथा वाचनबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मला वाचायला नक्की आवडेल। मित्रांनो, आता ऐका कथा जिचं शीर्षक आहे वेडा। वेड्यांच्या दवाखान्यासमोर एकाची कार पंक्चर झाली। तो पटकन गाडीतून खाली उतरला, 4 नट काढून मागचं पंक्चर झालेलं चाक काढून तिथे स्टेपनी लावली आणि परत जेव्हा ते 4 नट लावायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते 4 नट बाजूच्या गटारात पडले आहेत, जे आता काढणे शक्य नाही। अवघड परिस्थिती झाली। समस्या वेगळीच होती। गाडी हवेत, 4ही नट बाजूच्या गटारात पडलेले सापडत नव्हते। पंक्चरच्या जागी लावायला नवीन चाक आहे, पण नट नसल्यामुळे ते बसू शकत नाही। त्याने वेड्याच्या दवाखान्याकडे बघितलं तर एक वेडा गॅलरीत उभा राहून त्याच्याकडे बघत होता। मला मदत करणार का? मला शहरात जायचं आहे, समोरच्या कारवाल्याने त्या वेड्याला विचारलं। मग जा की। नाही, गाडी नाही। ही काय समोर उभी आहे? अहो, ही तर पंक्चर आहे। मग प्रॉब्लेम काय आहे? त्याने सगळं त्या वेड्याला सांगितलं। तो म्हणाला, सोपं आहे, समस्येमध्येच समाधान आहे। तुमच्याकडे 3 चाकं आहेत, प्रत्येक चाकाला 4 नट आहेत आणि एक चाक 3 नटांवर राहू शकतं। तुम्ही प्रत्येक चाकाचा एक नट काढा आणि 4थ्या चाकाला 3 नट लावा। आता मात्र याचे डोळे मोठे झाले। चमकून त्याने खरंच की असं म्हटलं। खरं तर समस्या ही आधीपासून नव्हतीच, फक्त त्या समस्येकडे बघायला दृष्टी नव्हती। हे असं शक्यच नाही या विचारानेच त्याला बांधून ठेवलं होतं। इंग्रजीत आपण त्याला म्हणतो चॅलेंज युअर ॲझम्पशन्स, म्हणजे आपण मानलेल्या गोष्टींवर प्रहार करा। समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पहा। त्याने भराभरा प्रत्येक चाकाचा एक नट काढला आणि 4थ्या चाकाला 3 नट लावून गाडी तयार झाली। त्याने त्या वेड्याकडे बघितलं आणि म्हणाला, अरे, तुला कोणी ॲडमिट केलं इथे? तू तर अजिबात वेडा नाहीस। तो म्हणाला, मी वेडा आहे, पण एवढी साधी गोष्ट न कळायला मी काही मूर्ख नाही। तर तात्पर्य असं आहे की ज्या वेळेला आपल्या आयुष्यात आपण आजूबाजूला चाललेल्या अनेक गोष्टी अशाच आहेत असंच मानून बसतो, त्यावेळेला त्यात नवीन मार्ग दिसत नाही। नवीन मार्ग न दिसल्यामुळे आपण अनेकदा तिथेच फिरत राहतो। समस्या ज्या कारणासाठी आपल्या आयुष्यात आली आहे त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही। म्हणून आजूबाजूलाही पहा, इतरही काही शक्यता असतील त्यांचा विचार करा। धन्यवाद। नमस्कार।